ब्लँक वरून त्यांना टिपण्यात आलेला आहे। कुठलीही दयामाया न दाखवता थेट या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यामध्ये सुरक्षा दलांना यश मिळालेलं आहे। हे फोटो आपल्याला निश्चितपणे विचलित करू शकतात, मात्र भारतीय सुरक्षा दलांची अभिमान वाटावी अशी ही कामगिरी आहे। पहलगाम हल्ल्यातल्या 2 दहशतवाद्यांना टिपण्यात आलेलं आहे आणि थेट समोरासमोर या दहशतवाद्यांना टिपण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलंय। आणि आपल्यासोबत सध्या सतीश ढगे सर आहेत। ढगे सर, 2 दहशतवाद्यांना टिपण्यात यश आलंय। एकूण 3 दहशतवादी आणि त्यातले पहलगाममध्ये सहभागी असणारे 2 दहशतवादी होते अशी माहिती मिळतेय। किती मोठी कारवाई आहे सध्या आणि किती मोठी बातमी आपण याला म्हणायला हवं? नक्कीच मोठी बातमी आहे आणि ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून हे जे काही यश आर्म फोर्सेसला आलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी मानलं जातं। कारण मुळातच जो 22 एप्रिलचा हल्ला झाला होता आणि त्यानंतर जे आहे आपण ऑपरेशन सिंदूर सुद्धा केलं होतं, पण एक मूळ प्रश्न जो त्या ठिकाणी राहिला होता की ज्या दहशतवाद्यांनी हा पहलगामचा हल्ला केला ते दहशतवादी आता सुद्धा मोकाट आहेत आणि आता सुद्धा जे आहे ते भारताच्या सिक्युरिटीला खतरा निर्माण करू शकतात आणि त्याला जर फुलस्टॉप देण्यामध्ये जर आपल्याला यश मिळालं असेल आणि आता नक्कीच ते आयडेंटिफिकेशन आणि तशा प्रकारची अधिकृत घोषणा ज्यावेळेस होईल तर नक्कीच त्या अनुषंगाने ही घटना त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते। मुळातच 22 एप्रिल पासून आतापर्यंत ऑपरेशन महादेव त्या ठिकाणी चालू होतं आणि बाय द वे याला नाव ऑपरेशन महादेव का देण्यात आलं? कारण या पहलगामच्या जवळच जे अतिशय घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी एक महादेव पीक आहे, ती जी टेकडी आहे त्याचं नाव आहे महादेव आणि त्याच्या अनुषंगानं याचं नाव ऑपरेशन महादेव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। श्रीनगरच्या आउटस्कर्टला असणारा दाचीगाम फॉरेस्ट रिझर्व्ह मधला हा त्या ठिकाणचा प्रदेश त्या ठिकाणी त्याच्यात आहे आणि मुळात तिथे जायला रस्ता नाहीये, कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही आणि नेमक्या या डिफिकल्ट टेरेनचा घनदाट जंगलाचाच फायदा उचलून हे दहशतवादी जे आहेत त्या ठिकाणी लपून बसले होते। पण आपलं सुद्धा आर्म्ड फोर्सेस, ह्युमन इंटेलिजन्स त्या ठिकाणी असणारे बकरवाल असतील किंवा गुज्जर असतील त्यांच्याकडून आपण इंटेलिजन्स इनपुट घेतले, त्याच्या सोबतीला ड्रोनची टेहळणी त्या ठिकाणी सुरू होती आणि मोबाईलचा जो डेटा आहे अशा प्रकारचे जे इंटेलिजन्स इनपुट आहे, टेक्निकल इंटेलिजन्स, याच्या एकत्रित प्रयत्नातून आपल्या आर्म फोर्सेसला हे यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। स्पेशल फोर्सेसचं हे ऑपरेशन होतं। मोठ्या प्रमाणावर ग्रेनेड, त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारे AK सिरीजचे असॉल्ट रायफल आणि या 3 दहशतवाद्यांना आपल्याला टिकण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्यातला जो या हल्ल्याशी संबंधित निश्चितपणे ढगे सर, तुम्ही अतिशय महत्त्वाची बातमी देत आहात, माहिती देत आहात। तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। ज्या प्रकारे या ऑपरेशन महादेवच्या नावाचं महत्त्व काय होतं हे ढगे सर सांगतायत आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। जम्मू आणि काश्मीरच्या लिद्वास भागामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये सध्या सुरक्षा यंत्रणांना आपल्या यश आल्याचं दिसतं आहे। एकूण 5 दहशतवादी याच्यामध्ये सहभागी असल्याची माहिती होती, त्यामधले 3 पाकिस्तानी होते आणि 2 हे स्थानिक त्याच्यामध्ये काही सहभागी होते, तरुण, अशी देखील माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा ढगे सरांकडे आपण जाऊया। ढगे सर, हे ऑपरेशन कधीपासून सुरू होतं आणि ज्यावेळी अशा प्रकारचं ऑपरेशन केलं जातं त्यावेळी काय त्याची कार्यपद्धती असते, किती आव्हानात्मक असतात अशी ऑपरेशन्स? तर ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। 3 महिन्यांनंतर 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये मोठं यश सध्या आलेलं आहे। सुलेमान आणि यासिर या 2 दहशतवाद्यांना टिपण्यात आलेलं आहे आणि त्यांना थेट पॉइंट ब्लँक वरून गोळ्या घालण्यात आल्याचं दिसतंय। थेट त्यांच्या कपाळावर गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि जागीच या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आल्याचं दिसतंय। या कारवाईचे तपशील हळूहळू सध्या आपल्या समोर येत आहेत, मात्र या क्षणाची अत्यंत मोठी बातमी, एकीकडे संसदेमध्ये चर्चा सुरू आहे आणि संरक्षण मंत्री याविषयीची माहिती देत आहेत, कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं होतं याची ते माहिती देत आहेत आणि हे भाषण सुरू असतानाच आणि राजनाथ सिंग यांचं भाषण सध्या सुरू असताना संसदेमध्ये ही बातमी आलेली आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवाद्यांना टिपण्यात यश आलेलं आहे। एकूण या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 3 दहशतवादी मारले गेलेले आहेत आणि या 3 पैकी 2 दहशतवादी असे होते जे पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी